स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो बघा, मी तुम्हाला 34 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज पेपर कटिंग दाखवले होते. ते मी आता कापडावरती कटिंग करते. बघा तुम्ही कशी कटिंग दाखवते. तर बघा, मी बॅगचा गळा कटिंग केलेला नाही आहे पेपर कटिंगचा, कारण का मला बॅग डिझाईन बनवायची आहे. आता आपण आखून घेऊया. एवढं मैत्रिणींनो, आता आपले ह्या जे टक्स जवळचे जे भाग आहे फ्रंटचा, त्या भागाला आपल्या फक्त पाव इंच दोन्ही साईडला मार्जिन ठेवायचं आहे. फक्त फ्रंटला. हे बघा, तुमचा कपडा जसा असेल, जसं तुमचं पेपर पॅटिंग ॲडजस्ट होतंय तसं तुम्ही ठेवू शकताय आणि आखून घेऊ शकताय. हे बघा, आता इथं आपल्याला पाव इंच फ्रंटला दोन्ही साईडला मार्जिन द्यायचं आहे. बाही लांबी जास्त आहे म्हणून मी याला 1 मीटर अस्तर घेतले आहे. हे बघा, मैत्रिणीने अस्तर कटिंग करून घेतले. बघा, सर्व कटिंग करताना परफेक्ट एकदम माप असावे आणि तेच कापड आपण मेन कापडावर कटिंग करताना ब्लाऊज पीसवर साडीच्या किंवा आपण साईडने पाव इंच मार्जिन जास्त ठेवू शकतो, म्हणजे कापड थोडंसं कमी जास्त पडत नाही. पण अस्तर परफेक्टच मापायचे अस्तरवर कटिंग करताना. हे बघा, आपल्याला आता अस्तर कट करून झाले आहे. आता आपण मेन कापड घेऊया. हे बघा, कस्टमरचं ब्लाऊज आहे माझं. आता काठ कट करून घ्यायचे, कारण याची डिझाईन बनवायची आहे मला बॅकसाठी. हे आपण साईडला ठेवूया. बाहेर कटिंग कापडाची सरळ करून घ्यायचं.
थोडा जॉईंट द्यायला पाहिजे म्हणजे. झाले बाहेर बघा, हे झाले फ्रंट झालं बॅक आणि झाले त्याची काठ. तर मी तुम्हाला त्याचे स्टिचिंग करून दाखवणार आहे. तर चला मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा, म्हणजे माझे जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला नक्की बघायला भेटतील. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.